आपुलिय हिता जो असे जागता, आपुलिय हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन. दुसरे चरण सताजिया, त्यांच्या गोपादाने गतेचा विसारू, बाबाजी सद्गुरू दास तुझा. दुसरे चरण संताजीला त्यांच्या गोपादाने गतीचा विस्तार, बाबाजी सद्गुरू दास तुकाराम. आपुलिय हिता जो असे जागता, आपुलिय हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या महाराष्ट्राचं महानत्व जे टिकलं, ते महाराष्ट्राचं महानत्व टिकवण्यामध्ये दोघांचा सिंहाचा वाटा आहे. पहिला संतांचा आणि दुसरा शूरांचा. पहिला संतांचा आणि दुसरा शूरांचा. कसं जगलं पाहिजे हे तुम्हाला आम्हाला संतांनी सांगितलं, आणि संतांनी सांगितलेले विचार साम दाम दंड भेद वापरून समाजामध्ये अंमलात आणायचं काम शूरांनी केलं. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. साधू संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर समाज गेला तरच त्याचं कल्याण आहे, नाहीतर चुकलिया वर्म फेरा पडे. वर्म जर चुकलं आणि चुकीच्या माणसाच्या जर नादी लागला माणूस की त्याचं वाटोळं झालं म्हणूनच समजा. पतन उद्धार संघाचा महिमा, त्याजावे अधमा संत सेवी. तुमचं चांगलं होणारे का तुमचं नुकसान होणारे हे कशावरनं ठरतं माहितीये? तुम्ही कोणासोबत राहता त्याच्यावरनं ठरतंय. त्यामुळं जे जे संत विचारांच्या द्वारे
वाटचाल करत गेले त्यांचं कल्याण झालेला आपण इतिहासामध्ये अभ्यासतो. आणि जे संत विचारांपासून दूर गेले त्यांची फजिती झाली. काय म्हटले? वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. वारकरी संप्रदाय हा वेद विरोधी नाही हा. उलट जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हटले वेदाचा तर खऱ्या अर्थात आम्हाला माहिती आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठाव यरांनी वावा भार माथा. खरा वेदाचा अर्थ जर कुणाला माहिती आहे तर महाराज म्हणतात आम्हाला माहिती आहे. वाचा बोलू वेद नीती आणि करू संती केले ते. अनेकांना असं वाटतं वारकरी संप्रदाय वेद विरोधी आहे का? अजिबात नाही. उलट वेदानं जे सांगितलं तेच समाजासमोर सोप्या पद्धतीने मांडण्याचं काम आपल्या वारकरी संतांनी केलं. विठ्ठल विठ्ठल. आणि बघा ना, वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची काढिला. विठोबासे शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे किंवा निज निष्ठे नाम गावे. वेद खूप बोललाय. 4 वेद आहेत. अभ्यास करायचं म्हटलं तरी एक आयुष्य पुरणार नाही. पण महाराजांनी मात्र अभ्यास केला. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय करून अभ्यास केला आणि अभ्यास करून वर्म काय शोधलं की विठोबासी शरण जावे आणि निज निष्ठे नाम गावे किंवा घ्यावे. अर्थात वेदाचं सार काय म्हटले तर भगवंताचं नाम आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याच्यावर त्यांनी प्रयोग पण केला. असं उगीच नाही वाटलं म्हणून बोलले. त्यांनी करून पाहिलं. भजनी विक्षेप तेची पै मरण न जावा तो क्षण एक वाया. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत पंढरीचे. अर्थात रात्रंदिवस ते भगवत नाम उच्चारले आणि त्यानंतर सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलतसो सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. आणि महाराज काय म्हटले बाबा उगीच वाचून सांगत नाही हा. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. म्हटले ते आम्ही अनुभवलंय. जे आम्ही अनुभवलंय ते तुम्हाला देतोय. बऱ्याचदा अनेक लोकांना अनुभव नसतो. सगळी बडबड अनुभवाशिवायच असते. आणि हल्ली तर काही ज्ञान देणाऱ्या लोकांची कमी नाही हा. सोशल मीडिया आल्यापासून घराघरात तत्वज्ञानी जन्माला यायला लागले. प्रत्येकाला वाटत मला सारच कळत हा. आणि त्यामुळं फजिती होती. आणि आपण चुकीच्या माणसाच्या मागे गेलो ना तर पदरात दुःख पडतो. आमचा एक मित्र आजारी पडला. गेला डॉक्टरकडे. डॉक्टरला म्हटलं डॉक्टर तपासावं जरा त्रास होते. डॉक्टर म्हटले बाबा आजच तुझं ऑपरेशन करावं लागेल तर तू जगशील नाही तर तुझा काही भरोसा नाही. अहो घेतला ना ऑपरेशन थिएटरमध्ये. डॉक्टर कपडे बदलायला बाजूच्या रूम मध्ये गेले. कपडे बदलून येईपर्यंत हा जो ऑपरेशन थिएटर मध्ये घेतला होता पेशंट AC चालू होता पण टरारून घाम फुटला. लटलट अंग त्याचं कापायला लागला. डॉक्टर कपडे बदलून आले त्या ऑपरेशन थिएटर मध्ये. म्हटले का रे AC चालू आहे तुला एवढा घाम काय आला? घाबरला का काय तू? तो म्हटला डॉक्टर खरं सांगू का लहानपणापासून कधी आजारीच पडलो नाही हो. कधी इंजेक्शन माहित नाही, सलाईन माहित नाही, गोळी माहित नाही, औषध माहित नाही. डॉक्टरकडे जायची वेळच नाही आलो. आयुष्यात पहिल्यांदा आजारी पडलो तुमच्याकडे आलो. ना गोळी ना इंजेक्शन ना सलाईन डायरेक्ट ऑपरेशन. खरं सांगू का डॉक्टर माझ्या आयुष्यात माझ्यावर हे पहिल्यांदा ऑपरेशन होते त्यामुळं मी एवढा घाबरलो. ते डॉक्टर म्हटलं काय येडा आहे का खुळा आहे रे तू? त्याच्यात काय एवढं घाबरायचं? मी पण माझ्या आयुष्यातील आज पहिलंच ऑपरेशन करणार आहे. मी कुठं घाबरलोय? मायबाप ते जे घाबरलेलं होतं ना अहो दरवाजे तोडून बाहेर आणि 120च्या स्पीडने घरी. का?
डॉक्टरला अनुभव नाहीये. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं, अरे बाबा हे असे तर्क वितर्क करणारे अनुभवाशिवाय त्यांच्या माग जाऊ नका. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहो. तुम्ही या तार्किक लोकांच्या भानगडीत पडू नका. तुम्ही आमचं ऐका. तुम्ही भजन म्हणवा हरीचे दास. तुका म्हणे मज हे आस. आमची जर काय अपेक्षा आहे तर तुम्ही भगवंताचं नाम घ्या. या तार्किक प्रश्न निर्माण करणारे, नको नको संशय घेणारे त्यांच्या माग लागू नका. आणि आमच्यावर विश्वास नसल तर तुका म्हणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणे विचारून. ते म्हटले बाबा पुराण शोधून बघा. तुम्हाला मी जे बोलतोय तेच तिथं पण सापडणार. आणि त्यामुळे आम्ही जे बोलतोय तुका म्हणे चाखोनी सांगे. माझा अनुभव आहे अंगे अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. आणि त्यांनी अनुभवामृत तुमच्या आमच्या समोर मांडायचं काम केलं. पण काय आपल्या समाजाची घाण सवय, नको त्याच्याच मागं पळतो तो. मी तुम्हाला सांगतो माझ्या मायबापांनो, माझा जन्म नाशिक जिल्ह्यातला आहे, निफाड तालुक्यातला आहे. आणि त्या सिन्नर तालुक्यात आहे ना, गावागावात माझे नातेवाईक आहे. पण नारदाच्या गादीवर उभा आहे, खरं बोलतो. टेबल व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत मला अशोक खरात कोण आहे माहित नव्हतं. मी काय म्हणतोय की जिथं माझा जन्म झालाय त्या परिसरात अशोक खरातचं काम आहे. आणि मला टेबल व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत माहित नाही अशोक खरात कोण आहे. मी लय विचार केला, राव याच्याकडं मंत्री येतात, त्याच्याकडं उद्योगपती येतात, आणि आपल्याला अशोक खरात कसा माहित नाही. त्याचं उत्तर फार चांगलं आहे. मला अशोक खरात माहित नसण्याचं एकमेव कारण आहे, माझ्या आई बापानं मला बालपणीच ज्ञानोबा तुकोबा दाखवले. अहो ज्याला ज्ञानोबा तुकोबा माहित आहे त्याला अशोक खरातकडे जायची गरज नाही. काय काय परिस्थिती आहे. अहो मान्य आहे, ज्ञानोबा तुकोबा जन्माला यायच्या अगोदर समाज अंधश्रद्धेला बळी पडत होता. आम्ही मान्य करू, का सांगणारच कोण नव्हतं, शिकवणार कोण नव्हतं. पण अहो हे साधू संत जन्माला आले आणि इतकं प्रबोधन केलं. अहो तुकाराम महाराजांनी आम्हाला 350 वर्षापूर्वी सांगून ठेवलं, ऐसे कैसे झाले बोंदू कर्म करुनी म्हणती साधू. अंगा लावोनिया राख डोळे झाकोनी करती पाप. अहो जस काय तुकाराम महाराजांनी हा अभंग अशोक खरातसाठी लिहिला. 350 वर्षापूर्वी त्यांना कळलं असा एखादा अशोक खरात जन्माला येईल. की महाराजांनी सांगितलं की अरे हे दाखवतील वेगळं आणि करतील वेगळं. बर तुम्ही निरीक्षण करा, त्याच्याकडे मंत्री आहे, त्याच्याकडे उद्योगपती आहे, पण एक सुद्धा वारकरी त्याच्याकडे गेलेला दिसत नाही. का? आमचा वारकरी अंधश्रद्धेला बळी पडणारा नाही. नेनती काही दाना डोळा, नेनती काही दाना डोळा, टाणा टोणा टोणा. नेनती काही दाना डोला, नेनती काही दाना डोला. सांगून ठेवलं तुम्हाला आम्हाला. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. आमचे साधू संत जादू टोना चमत्कार अंधश्रद्धा त्याला शून्य किंमत देतात, अजिबात महत्व देत नाही. महत्व जर कशाला देतात तर भगवत नामालाच. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. अव हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. या जगामध्ये नामस्मरणाशिवाय दुःख संपवण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही. योगयाग विधी येणे नवे सिद्धी
वायाची उपाधी दंभधर्म. उगीच नको त्या षडयंत्राला बळी पडायचं आणि आयुष्याची माती करून घ्यायची. माझं तर म्हणणं आहे त्या अशोक खरातलं तुरुंगात टाकलं चांगलंच झालं, पण त्याच्याकडं जे जादू टोना करायला जात होते ना ते सुद्धा पोकळ बांबूने हाणले पाहिजे. आणि मग हा जे दर्शनाला गेले, आता त्या माता माऊल्यांची फसवणूक झाली तो भाग वेगळा आहे, पण काहीतरी आमच्या आयुष्यात जादू टोना करा आणि दे रे हरी पलंगावरी. नामस्मरण करायचं नाही, साधना करायची नाही, आणि आम्हाला तुम्ही चमत्कार करा. आणि असली लोक त्यांच्याकडे जी जात आहे ती हाणली पाहिजे का नाही हाणली पाहिजे. टिळक म्हणाले होते अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. तुम्ही का अन्याय सहन केला? कधीतरी स्वतः पण आरशात पाहिलं पाहिजे. बरं हे जे पैसे तिथं वाटणारी लोक आहे ना, हे उद्योगपती मंत्री संत्री, यांना जर म्हटलं ना एखाद्या सप्ताहाला पंगत घाला, विचार करतो सांगतो. यांना जर म्हटलं ना एखाद्या देवळाला वर्गणी द्या, बघू सध्या कामाचा लोड आहे. यांना जर म्हटलं एखाद्या स्मारकाला निधी द्या, प्रयत्न करतो. आणि त्या अशोक खरातचा चिंचोका 3 लाखाला घेतला. चिंचोका. यांना जर गोरगरिबांसाठी काहीतरी करा म्हटलं ना तर हे विचार करतो म्हणणार, आणि अशोक खरातचं मध 9 लाखाला घेतलं. कुठं चाललंय आपला समाज? अहो एवढं संतांनी प्रबोधन केलं, एवढं काम केलं, आणि लोक नुसते शालेय शिक्षण वाढू राहिली लोकांची. पण त्याच्याकडे जी जाणारी ना अशोक खरातकडं, त्यांचे शिक्षण लय ना. कोणाचा संविधानाचा अभ्यास आहे, कोणाचा तंत्रज्ञानाचा अभ्यास आहे, कोणाचा भूगोलाचा अभ्यास आहे, कोणाचा शासनाचा अभ्यास आहे, आणि चालले कुठं? अशोक खरातकडं चिंचोका घ्यायला. म्हणून आम्ही सांगतो शालेय शिक्षण वाढलं म्हणजे माणूस सुशिक्षित होत नाही. ज्याला ज्ञानोबा तुकोबांचं तत्वज्ञान कळलं तो सुशिक्षित. विठ्ठल विठ्ठल. कधी जागे होणार आम्ही, कधी विचार करणार? आणि काय झालंय ते अशोक खरात चाललं ना, बाबा ना साधू ना महाराज, चल कोट घालून बलात्कार करायचं. आणि जसं ते व्हायरल झालं सगळे हिंदू धर्माला शिव्या घालू राहिले, बोंधू बाबा बोंधू बाबा बोंधू. अरे बोंधू कॅप्टन म्हणा. लोक बाबाकडे नाही जायला तयार असले कॅप्टन कुप्टन आवडायला लागली लोकांना. अरे कॅप्टनचं काम काय आहे? ते कॅप्टननी करावं. हा बोंधू कॅप्टन आहे. खरे जे कॅप्टन आहे ना ते देशाची सेवा करताय, समाजाची सेवा करताय. हा बोंधू बाबा नाही, हा बोंधू कॅप्टन आहे. आणि बदनाम मात्र हिंदू धर्माला करायचं चाललंय. मला तर प्रत्येक पोस्टला कमेंट आहे अशोक खरात बोला. त्या कमेंट करणाऱ्याला माझं सांगणं आहे, बाबा हा हिंदूंचा हिंदुस्तान आहे. आम्ही हिंदू समाजातील लोक, आमचं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट असल्या प्रवृत्तीचे नाही. आमचा असू द्या नाही तर परका असू द्या, चुकलं का आम्ही धडा शिकवतो म्हणजे शिकवतो, ही आमची नीती आहे. हा अरे जिहाद यांनी ना तो दाऊद पाकिस्तान मध्ये नेऊन लपवून ठेवला, पण अशोक खरातला आम्ही ना भारताची सीमा ओलांडून नाही दिली. आमच्या देवा भाऊनी या कानाची खबर त्या कानाला न होऊ देता अशोक खरात जेरबंद केला. हे आमचं हिंदुत्व आहे. काय कोणी जर बोलत असेल ना अशोक खरात का बोलत नाही, त्याच्यावर का बोलायचं? आम्ही त्याला तुरुंगात डांबलाय, आम्ही त्याला धडा शिकवतोय, आणि आम्ही रणनीती आखतोय, आम्ही क्रमांक व्हायरल करतोय की अजून जर कोणाचं शोषण झालं असेल तर समोर या, त्याचा फास आवळण्यासाठी मदत करा. अरे हा हिंदुस्तान आहे. आम्ही आमचं ते बाळण दुसऱ्याचं ते कार्ट, तसला स्वभावच नाही आमचा. अरे आम्ही रावण आमचा होता तरी ठोकला. अशोक खरात किती जाडकी पत्ती आहे, अहो त्याला तर 100 वेळा ठोकू आम्ही. त्यामुळे उगीच कुणी अक्कल पाजळायची नाही. अशोक खरात्व बोला, अशोक खरात्व बोला. तुम्ही दाऊदवर बोला. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळं तुम्हाला सांगतो आपल्या साधू संतांच्या विचारांनी जाणारी जी लोक आहे, हे आमचा वारकरी ना साहेब, खायला जर नाही ना भेटलं वारीच्या वाटानं दगडावर डोकं टेकून झोपल, पण असल्या चमत्कार करणाऱ्या एखाद्या भोंदूकडे कधी जाणार नाही. आणि माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, अशोक खरात प्रकरणाने जर आपल्याला काय शिकवलंय
तर आपल्याला जागं व्हायला शिकवलंय. एक अशोक खरात व्हायरल झाला, एक. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, असल्या अशोक खरातच्या अवलादी गावागावात आहे. एवढंच आहे, अशोक खरातकडं मंत्री उद्योगपती जात होते, गावातल्या भोंदू अशोक खरातकडं गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच आणि छोटे मोठे उद्योगपती जातात मंत्रून घ्यायला, चमत्कार करून घ्यायला, आमच्या आयुष्यात काहीतरी करा, जागे व्हा. गावागावात हे अशोक खरात आहे. तो व्हायरल झाला म्हणून प्रकाशात आला, पण गावागावात शोषण चालू आहे. मी सांगतो तुम्हाला, असले जादू टोणे करणारे, चमत्कार करणारे बोंधू अशोक खरात जे गावागावात वसले ना, पुरुष असेल तर तो बायांचं शोषण करणारे आणि बाई असेल तर ती पुरुषांचं शोषण करणारे. म्हणून वेळीच जागे व्हा, पोलीस प्रशासनाला कळवा, त्यांच्या विरोधात आंदोलन करा आणि हे जादू टोणा चमत्कार करणारे हद्दपार झाले पाहिजे हिंदुस्थानातून. तुम्ही घाबरतात, अरे असली जादू चमत्कार अस्तित्वात नाहीये. सगळ्यात श्रेष्ठ जर काय तर कर्म श्रेष्ठ आहे. गहनो कर्मना गतीही, केले कर्म झाले तेचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती. संतांनी जर सांगितलंय की तुम्ही जे कर्म केलंय ते भोगायला येणार आहे, आणि महाराजांनी गोड सांगितलं, ते कर्माचे भोग जर तुम्हाला सुलभ करून घ्यायचे असतील तर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. ते भगवंताच्या कृपेनं त्या जे भोग आमच्या वाट्याला येणार आहे ना, त्याच्यातून पार जाण्याचा मार्ग ना फक्त भगवंताची कृपा आहे, भगवंताचा आधार आहे. काय माहिती आहे का, दुःख जरी आलं ना, त्या देवालाच प्रार्थना करायची, देवा आता नौका या दुःखातून पार कर. आणि सुख जरी भेटलं ना तरी देवालाच प्रार्थना करायची, हे सुख सुद्धा आनंदाने भोगू दे. भगवंताचं नाम कशासाठी जपायचंय माहितीये का, दुःखात खाचायचं नाही आणि सुखात माजायचं नाही. लोकांना असं वाटतं दुःखच पाचवावं लागत, चुकीचा समज आहे. दुःखच नाही, सुख सुद्धा पाचवावं लागत. नाही तर पुण्य केलं म्हणून बुलेट भेटली देवाच्या कृपेनं, प्रारब्धानं, पूर्वसंचितानं, पण बेवड्याने दारू पिऊन चालवली, धडकला ना मेला. पचवलं का सुख? सुख पचवायला सुद्धा तुमच्याकडे संस्कार असावे लागतात, तुमच्याकडे नीतिमत्ता असावी लागते, आणि ती भगवंताच्या चिंतनाने येते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे गावा आजूबाजूला जादू टोना चमत्कार करणारे ना, तुम्हाला आवरत असतील तर बघा, नाही तर मला त्यांचे पत्ते द्या, मी येतो त्यांचा कार्यक्रम लावायला. तुम्ही जर घाबरत असाल तर. हेंदरी शेंदरी दैवते, कोण पूजी भूते खेते, कोणाला शेंदूर फासायचा आणि तिथं बसायचं, हेच लागतंय तेच लागतंय, लिंब भारून द्यायचे, शेताच्या कडेला जाऊन हे फेका ते फेका, अहो नुसते भात फेका, हे फेका ते फेका, शेतात ते पुरा, तिथं लिंब गाडा, काहीतरीच. अहो ज्यांना स्वतःचं भविष्य कळत नाही ते तुमचं भविष्य सांगणार आहे. त्या अशोक खरातला आज जाईपर्यंत कळालं नाही मी तुरुंगात जाऊणार आहे संध्याकाळी, आणि तुम्ही त्याला म्हणताय मी आमदार होईल का? लोक फसवत नाही, जनता येडी झाली, जनता. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आमच्या साधू संतांनी जर काय प्रयत्न केला, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. अरे जागे व्हा, त्या भगवंताला शरण जा. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. निचल्या ढोर निचल्या नाडोडी, भागा भागा भागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता जागा रे भाईंनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा रे. त्यांच्या लक्षात आलं की माणसाला मिळालेलं आयुष्य फार मर्यादित आहे.
इथे जगत कोण नाही, प्रत्येक जण मरतोय. उपजली या बाळा मरण सांगा ते. अहो बाळ जन्माला आलं त्या दिवसापासून मरायला सुरुवात होते. हे जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. अहो जन्माला आल्याबरोबर माणूस मरायला सुरुवात होते. बालपणात जसा दिसतो तसा प्रौढपणात दिसत नाही, प्रौढपणात जसा दिसतो तसा म्हातारपणात दिसत नाही. अहो एखादा केस पांढरा होतो, एखादा हळूच कात्रीनं कापून टाकते, कोणालाच म्हातार नाही व्हायचं. आरशा पुढं उभं राहून बरोबर नेम धरून कापते. त्या केसांना काय राग येतो, कापितो मला. अहो त्याच्या शेजारचं पांढरं होते, त्याला वाटतं तेल वगैरे बदलून पावा, जरा विटॅपिन कमी पडताय का काय, जरा महागाचे तेल आणते. ते महागाचे तेल लावते, पण पुन्हा महिन्या दीड महिन्याने पाहतोय जास्तच पांढरी व्हायला लागली. आणि माझ्या मायबापांना हळू 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 अख्खं रान कधी करपून जातं कळत नाही. मी तर कापायचेच सोडून दिले आता. बस म्हटलं नो, आपल्याला मोदीबाई आदर्श आहे, नरेंद्रभाई मोदी. काय फरक पडतो या बघा, तुमचे केस काळे का पांढरे याला महत्व नाही, तुम्ही कर्तृत्व किती मान करता याला महत्व आहे. तर शरीराचा धर्म आहे हा. हळू 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 म्हणजे पांढरे केस काळे करणारे माणसं वाईट असतात असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण आहे तसे जे समाजाला दाखवतात ते माणसं 100% प्रामाणिक असतात. हा, जे आम्ही जसे आहोत तसं समाजाला दाखवतात ते 100% प्रामाणिक असतात. पांढरे केस काळे करणारे वाईट असतात असं मला अजिबात म्हणायचं नाही. हा, पण जे आहे ते लोकांना जे दाखवतात ती माणसं मात्र प्रामाणिक असतात. म्हणजे काय शेवटी शरीराचा धर्मच ना तो. आता माता भगिनी कवाय ना 31 पर्यंत कशी पोरगी असू द्या, आमची बहीण रूपवानच दिसते. उंच असू द्या, ठेंगणी असू द्या, जाडी असू द्या, बारीक असू द्या, कशी असू द्या, पण एकदा का 30च्या पुढे निघाली बुवा, ब्युटी पार्लर वाली चांगली भेटली तर बरं नाही. ती लय तासभर मेकअप करते पण मग चेहरा नाही चमकत, सुरकुत्यात चमकतात. परवा आमच्या एका मैत्रिणीने आंघोळ केली, अर्ध गमिलं माती निघाली, अर्ध गमिलं. तिच्याकडून मी ब्युटी पार्लर वालीचा नंबरच घेतला. म्हटलं तुझ्या पार्लर वालीचा नंबर दे बरं. ती फोन केला मी पार्लर वालीला, म्हटलं काय ताई साहेब एवढी माती लावत असतात की. म्हटली बापू काय करता, सुरकुत्याच तेवढ्या होत्या, सगळ्या कव्हर कराव्या लागल्या. विठ्ठल विठ्ठल. बघा हळू 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 तुम्हाला आम्हाला काळ खायला लागला. आणि धर्म मंडपाचं वैशिष्ट्य काय माहितीये, हिंदू धर्म मंडपाचं, तुम्हाला आसपास गावात फिरत असताना ना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी माणसं पावला पावलाला भेटतील. घर बांधलं त्याबद्दल हार्दिक अभिनंदन करणारी माणसं पावला पावलाला भेटतील. गाडी घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करणारी माणसं पावला पावलाला भेटतील. पण धर्म मंडपात आलेल्या माणसाला अय बाबा सावध होय, तुला एक ना एक दिवस हे जग सोडून जायचंय आणि तू मरणार आहे असं सावध करणारे फक्त वारकरी संत आहे. आणि तो हिंदू धर्माचा मंडप आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावधान आयुष्य खातो काळ. अरे सावधान आयुष्य खातो काळ, सावधान आयुष्य खातो काळ. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावधान आयुष्य खातो काळ, सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो सावधान आयुष्य खातो काळ, सावधान. कुणाला काय घेणं देणं आहे तुमचं आमचं. अहो लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. समाजाचा स्वभाव असा आहे, खोटं बोलणारे आवडतात,
जे म्हणतील ना आप जिओ 1000 साल साल के दिन 50,000, नंबरच सेव्ह करतो आपण. वा वा वा, काय आमच्याबद्दल प्रेम आहे, कायम संपर्कात राहा. अहो ह्या वाक्य इतकं खोटं वाक्य जगाच्या पाठीवर दुसरं नाही. आप जिओ 1000 साल साल के दिन 50,000, इथं 100 पूर्ण व्हाय ना. खोटं बोलायचं समोरच्याला खुश करायचं. पण एकमेव संत आहे, कडवट आहे म्हटले, कटू आहे पण सत्य आहे. आणि आम्ही गोड गोड नाही बोलणार. तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी. घाबरणार नाही म्हटले तुम्हाला. राग आला तर आला, गेले उडात. तुका म्हणे खरे सांगू येवो राग येवो येवो राग येवो येवो राग येवो. तुका म्हणे खरे सांगू येवो राग येवो ते, योगी राग येवो ते, योगी राग येवो. म्हणे खरे सांगू, तुका म्हणे खरे सांगू येवो राग येवो येवो राग येवो येवो राग येवो. तुका म्हणे खरे सांगू, खरे सांगू येवो राग येवो ते, योगी राग येवो ते, योगी राग येवो. जय श्रीराम. तुका म्हणे खरे सांगू येवो तर रागे येवो ते. येऊ द्या म्हटलं, राग आला तर आला, पण खरं बोलणार की तुम्ही मारणार आहे. साधू संतांचा सर्वात मोठा उपकार आहे आपल्यावर हा, की त्यांनी आपल्याला खोट्यात रमावलं नाही, सावध केलं. आणि मरणारे सांगण्यामागे हेतू एवढाच होता की भेटलेल्या आयुष्याचा सदुपयोग करा. देवे दिला देह भजना गोमटा, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. खऱ्या अर्थानं देवानं आम्हाला जन्माला जे घातलंय ते धर्म कार्य करण्यासाठी जन्माला घातलंय. आणि आज दुर्दैवानं गावात एक अशी पिढी जन्माला आलेली आहे, त्यांना जर उद्या म्हटलं ना पोरांनो गाव विकलं बर का, ते काय म्हणतील माहितीये का, कितीला विकलं, माय वाट्याला किती पैसे येणार आहे. त्यांना काय घेणं देणं नाही. तुम्ही गाव ठेवा नाही तर विका, ते विचारणार सुद्धा नाही. मित्राला विकलं का शत्रूला विकलं, स्वस्तात विकलं का महागात विकलं, माझ्या वाट्याला किती येणार आहे तेवढे टाका. माझी गाडी माई माडीन, माय बायकोची गोल गोल साडी. अहो याच्या पलीकडे काही दिसानाच, काही ना बांधाच्या पलीकडच दिसाना. अरे जन्माला आलो म्हणजे जनावर सुद्धा खाऊन पिऊन मरेपर्यंत जगतात. जन्माला आल्यानंतर आम्ही आमच्या देवाचे, देशाचे आणि हिंदू धर्माचे देणे लागतो, याची जाणीव आम्हाला संतांनी करून दिली. विठ्ठल विठ्ठल त्यांनी तळमळ केली की बाबांनो, हा देह जो तुम्हाला आम्हाला भेटलाय तो देवाचं भजन. आणि त्यासाठी ना लई तोपेच्या तोंडावर गेले अहो संत. आपण पहा, जेवढे म्हणून भाऊ साधू संत जन्माला आले खरे, ते पोटासाठीचे नाही. पोटासाठी संत झाले कलित बहुत, पण त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठल. असे जे भगवत परायण साधू संत जे जन्माला आले, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून तर आत्ताच्या संत गाडगे बाबांपर्यंत प्रत्येक संताला त्रास झाला. कोणी दिला? समाजाने दिला. बर समाजाने का त्रास दिला? यांनी कधी कोणाच्या विरोधात निवडणूक नाही लढवली, यांनी कधी कोणाच्या प्रॉपर्टीवर दावा नाही मांडला, यांनी कधी कोणाच्या घरावर दरोडा नाही टाकला. मग यांना त्रास द्यायचं कारण काय होतं? एकच कारण होतं, खरं बोलत होते. आणि समाजाचा स्वभाव असा आहे, खोटं आवडत आणि समोरचा एखादा खरा बोलला रे बोलला का मूळव्याध उठत आहे. तुम्ही बघा गावात सुद्धा जे खरं स्पष्ट बोलणारे माणसं आहे ते तोपेच्या तोंडावर आहे. आज अख्खं गाव म्हणतंय नाही बाबा ते लय तिकट बोलत आहे. आणि गोड गोड बोलणारे ना मजा करू राहिले. काय व्हायचंय गावाचं भविष्यात वाहू द्या. आत्ता गोड गोड बोलून आपल्या पोळ्या भाजून घ्या, दुसऱ्याची दाढी जाळली तरी चालेल, आपली सिगरेट पेटून घ्या. आणि साधू संत मात्र खरं बोलले परिणाम त्रास झाला. एकच तळमळ होती, बुडते हे जन न देखवे डोळा, अहो येतो कळवळा म्हणून या समाजाचं होणार अहित. साधू संतांना पावलं नाही. कारण काय आलं, साधूचं एक अडचण अशी होती, त्याला त्याचा परिवार तर वाटतोच, पण जग सुद्धा परिवार वाटतंय. वसुधैव
कुटुंबकम हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला विश्वाचे आर्त माझ्या मनी, प्रकाशले अवघेची जाहले देह ब्रह्म. त्यामुळं काय होतं, सगळ्यांबद्दल एक काळजी वाटते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. त्यामुळं बोलत राहतात आणि काहींना मग ते खटकतं, आणि खटकलं का ते म्हणतात बाबाचा कार्यक्रम लावायचा. पण महाराज गावागावात गेले, वाड्या वस्त्या पिंजून काढल्या. बघा ना तुम्ही, किती वारकरी संप्रदायाचं महाराज काम आहे. म्हणजे अजूनही अशी महाराष्ट्रात काही गावं आहे की ज्या गावांमध्ये अजून डांबराचे रस्ते पोचले नाही. मी मराठवाड्यात एका गावात माझी तारीख घेतलेली होती. महाराज गाव 5 किलोमीटर राहिलं, डांबराचा रस्ता संपला. नका महाराज वाच. पुढं गाडी चालायची आणि मागं फुपाटा उडायचा, मातीचा रस्ता सुरू झाला. गाव 3 किलोमीटर राहिलं, एक छोटा घाट लागला. तर घाटात गेल्यावर मोबाईलची रेंज पण गेली, कांडी नाही, रेंज पण गायब. तो घाट पार करून गावात जेव्हा गेलो, 6-6:30ची वेळ असेल, एवढं अप्रतिम चित्र दिसलं मला त्या गावात. सफेद वस्त्र परिधान केलेली 100 माणसं आणि भगव्या साड्या परिधान केलेल्या 100 महिला ताला सुरात हरिपाठ म्हणत होत्या. त्या दिवशी मला उत्तर असं मिळालं की आपण म्हणतो आम्ही लय प्रगती केली, पण अजूनही देशात अशी काही गावं आहे की ज्या गावांमध्ये डांबराचे रस्ते पोचलेले नाही. अजूनही देशात अशी काही गावं आहे की ज्या गावांमध्ये मोबाईलचं नेटवर्क पोचलेलं नाही. पण ज्या गावांमध्ये डांबराचे रस्ते पोचले नाही, मोबाईलचं नेटवर्क पोचलं नाही, त्या गावांमध्ये आमच्या वारकरी संप्रदायाचा हरिपाठ शेकडो वर्षापूर्वी पोचलेला आहे. किती क्रांती! आज गाव बदलताय, परिवर्तन होतंय, पण हे जे हरिपाठ, हे काकडे, हे कीर्तन, हे काय कालाची नाही ना परंपरा. माझ्या वडिलांची मेरा शिगा देवा तुझी चरण सेवा, पांडुरंगा तुझी चरण सेवा, पांडुरंगा तुझी चरण सेवा, पांडुरंगा तुझी चरण सेवा. माझ्या वडिलांची मेरा शिगा देवा तुझी चरण सेवा, पांडुरंगा तुझी चरण सेवा, पांडुरंगा. माझ्या वडिलांची फिरसे गादेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगा, पांडुरंगा. जय श्रीराम. माझ्या वडिलांची मेरा शिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. हे वडलोपार्जित आलंय आपल्याकडं. आजाच्या गळ्यातली माळ बापाच्या गळ्यात आली आणि बापाच्या गळ्यातली माळ पोरांच्या गळ्यात आली. आणि अभिमानानं जगाला सांगितलं, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, धन्यता वाटली. आणि त्यामागं सर्वात मोठं योगदान साधू संतांचं. गावं पिंजून काढली. कधी स्वतःची फिकीर नाही केली, शरीराची काळजी नाही केली. वाड्या वस्त्या प्रबोधन चळवळीत आणल्या. आणि म्हणून आहे ना, ज्यांचा आपल्यावर उपकार आहे ना, त्यांना विसरू नये हो. आता काय आलं माहितीये का, तंत्रज्ञान आलं, गुगल आलं, युट्यूब आलं, लोकांना कीर्तन प्रवचन टाइमपास वाटायला लागले. अरे पूर्वी ना युट्यूब होतं ना गुगल होतं. गावागावात वारकरी संप्रदायाचं कीर्तन होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत हे सगळे महापुरुष, पहिल्यांदा त्यांचा आत्मविश्वास जर कुठं वाढला ना, तो वारकरी कीर्तनात वाढलाय. शिवरायचं कीर्तन ऐकत होते, तुम्हाला माहितच आहे. पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांच्या मूकनायक नावाचं जे त्यांचं पत्र होतं, वर्तमानपत्र, त्या वर्तमानपत्रात सुद्धा ना ओव्या आणि अभंग ज्ञानोबा तुकोबांचे लिहित होते. ते एके ठिकाणी म्हणाले होते, निर्माण झालेले सगळे पुस्तकं पाण्यात बुडाले तरी मला दुःख होणार नाही. पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा हे 2 ग्रंथ महाराष्ट्राला दिशा देत राहतील याची मला खात्री आहे.
हे तत्वज्ञान आहे आपलं. ही संत चळवळ काय साधी आहे का? यांनी समानता आणली समाजामध्ये. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया सकलांसी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नावे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ना जातीपातीचं राजकारण नाही केलं कधी. जयाने गातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवांची. अरे आता जो कपाळाला टिळा लावल खांद्यावर भगवा घेईल आणि मुखानं राम म्हणल ना तो आमचा आहे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया आठवी ते विठोबाचे. सोयरे म्हटले या जगातला सगळ्यात महागडा शब्द आहे सोयरा. तुम्ही म्हणा बरं गावात कोणाला सोयरा, भांडणं होतील. पण आमच्या साधू संतांनी ती क्रांती केली. ते म्हटले बाबा आता रक्ता मांसाचा जो आहे तो आमचा पाहुणा नाही. काही काही रक्ता मांसाचे हो, पण त्यांच्या घरावरच लिहायचं बाकी रावणाचं घर. इतकी नालायकी. आणि काय करायचे ते पाहुणे. पण समाजात काही तुमच्या रक्ता मांसाचे नाहीये, पण त्यांना देवाबद्दल प्रेम आहे, देशाबद्दल अभिमान आहे आणि हिंदू धर्माबद्दल त्यांना प्रचंड गर्व आहे. महाराज म्हटले ते खऱ्या अर्थानं आमचे सोयरे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. जे विठोबाचे पाय आठवतील ना ते आमचे सोयरे. ही क्रांतीच आहे. म्हणजे नात्या गोत्यात जन्माला आला म्हणून आमचा, तो उद्या गाव पेटून देईल मग आमचा का नाही. हे साधू संतांनी क्रांती केली. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. ते म्हटले जाऊ द्या रे कालपर्यंत झालं ते सोडून द्या, पण आता तरी इथून पुढे आमचं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की आयुष्याचा नाश करू नका, तुम्ही धर्माच्या वाटेनं जा. काय त्या दिवशी जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांचं कीर्तन झालं. लोकांना पटलं. लोक म्हटले खरंय राव, आपण स्वार्थाच्या पलीकडे विचारच करत नव्हतो, पण खऱ्या अर्थानं आपला जन्म हा देवदेश धर्मासाठी झालाय. आपण उद्यापासनं देवदेश धर्माचं कार्य करायचं. गावातल्या 25% लोकांनी स्वतःमध्ये बदल करून घेतला, पण गावातल्या 75% लोकांमध्ये तीळ मात्र सुद्धा बदल झाला नाही. वाडेकर भाऊ सारख्या कार्यकर्त्यांना वाटलं महाराज एकदा गावात आले तर 25% गाव सुधारलं, चला परत बाबाला बोलू. पोरं गेले तुकाराम महाराजांना भेटायला. तुकोबराया अहो तुम्ही आमच्या गावात आले, लोकांना सांगितलं आयुष्याचा नाश करून घेऊ नका, जागे व्हा, धर्माच्या वाटेनं निघा. महाराज तुमच्या कीर्तनामुळं आमचं 25% गाव सुधारलं, पण 75% गावात काही बदलच झाला नाही हो. महाराज म्हटले का? अहो म्हणे आमच्या गावातल्या लोकांचा अहंकार लय वाढलाय, थोडा पैसा पाणी आलाय त्यांच्याकडं, त्यांना वाटतं मी म्हणाल तेच खरं, आणि त्यामुळं तसल्या लोकांना तुमचं सांगणं कळाना ना पटाना ना, त्यांना जरा भाव द्यावा लागल, लोणी लावावा लागल, भाऊ भाऊ दादा दादा करावा लागल, त्यांच्या अहंकाराला थोडं खतपाणी घाल. महाराज म्हटले घाली तू की राव धर्मासाठी, काय फरक आहे, गाढवाला गाढव राव म्हणू म्हटले. धर्मकार्य जर पुढे जात असेल, आता आमची काही सहकारी म्हणतात की त्याला का भाव द्यायचा, अरे धर्मासाठी द्यायचा. एखादा जर धर्मकार्य करायला प्रवृत्त होत असेल तर त्याच्या पाठीवर हात ठेवून तुम्ही लढत माना, त्याची ऊर्जा वाढल. महाराज म्हटले ठीक आहे मी येतो आज गावात. आणि त्या दिवशी परत संध्याकाळी महाराज आले आणि म्हटले नाही असं वागा तसं वागू नका, हे बरोबर तेच. आले तसे जे छात्या फुगून काही लोक जे बसलेले होते स्वतःला शहाणं समजणारे, त्यांचे पाय धरले. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम सकलांच्या पाया, माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. अहो पायच धरले, पाय धरल्यावर जे अहंकारी लोक ते गावातले ते म्हटले हात लय ट्रेंडिंगला आहे ना, तुकाराम तुकाराम नाम घेता काप. अहो याला यम घाबरतो असं ऐकलं होतं, आणि हा आमच्या पाया पडतो. एवढा मोठा माणूस आपल्या पाया पडला, माळच घालायची. त्याचं दुखणं काय होतं, हा ना मारा पण बाबूराव म्हणा म्हणू की मग. काहींचं म्हणणं एवढंच आहे, ते तुम्हाला वाढू लागतील, पत्रवळ्या उचलूट लागतील, पैसे गोळा करू लागतील, सगळं करतील, 8 एकच आहे, दादा म्हणा मला.
आणि आपली पोरं म्हणतात त्याला का दादा म्हणायचं. अरे धर्मासाठी म्हणायचं. धर्म कार्य जर पुढे जात असेल तर ठीक आहे बाबा, तू दादा, तू तात्या, तू अण्णा, तुम्ही शेठ, काय फरक पडतो. महाराजांनी केलं ना, लागून या पाया विनवितो तुम्हाला, म्हणजे काय गाढवालाच गाढवराव म्हणणे नाही म्हटले. आणि काय त्या दिवशी कमाल झाली. लोक म्हटले एवढा मोठा माणूस आपल्या पाया पडला राव, याचा कार्यकर्ताच व्हायचा आता. हा ना. परत गावातले 25% लोकांनी माळा घातल्या, गापळाला टिळे लावले, खांद्यावर भगवे ध्वज घेतले. म्हणजे आता गाव किती टक्के सुधारलो? 50% गाव सुधारलं. पण 50% गावात काही बदल नाही. पुन्हा कार्यकर्ते म्हटले चला महाराजाला एकदा गाठू पुन्हा. त्याला काय फरक पडतो म्हटले, जाऊ महाराजाकडं. आणि तुकाराम महाराज पाकिट नव्हते घेत. सोने रुपये अम्मा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. चला म्हणे बाबाकडं. गेले बापोर महाराजांना. म्हटले महाराज तुम्ही 2दा आमच्या गावात आले, पण चांगलं इतकं झालं, तुमच्यामुळं आमचं 50% गाव सुधारलं. पण 50% गावात काही बदल नाही. अरे पाया पडलो ना राव म्हटले मी गावकऱ्यांच्या. म्हटले हा पडले महाराज, पण सुधारले की 25% परत. 50% म्हटले या बघा, आता तुमच्या गावाची काय अडचण आहे मला सांगू नका, आता माही सटकली, मी येतो गावात आज रात्री. आणि त्या दिवशी महाराज पाया पडायला आलेच नाही बा गावात. भाऊ भाऊ दादा दादा करायला आले तसे असा मजबूत लावला बा गावकऱ्यांना. काय किती सांगू तरी न ऐकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. शिव्या दिल्या. म्हटले इतकं सांगतोय तरी शिंदळीच, लय घाणच बोलले महाराज. मग गावातले लोक म्हटले अरे बाप रे, हे पहिल्या दिवशी आलं तेव्हा समजून सांगत होतं, दुसऱ्या दिवशी आलं तेव्हा पाया पडून सांगत होतं, आज हे शिव्या द्यायला लागले. आजच आपण सुधरू, नाही तर उद्या हे दांडकं घेऊन यायला बसलं. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाताळाच्या काठी देऊ माथा. हे जसं भरोसा नाही म्हटले. आणि गावात काही माणसं असतात ऐकतात, पण शिवी दिल्यावर त्यांचं लहानपणापासून तसा स्वभाव बनलेला आहे, ते सरळ सांगून त्यांना कळत नाही. शिवी दिल्यावर ऐकतात. महाराज म्हटले ठीक आहे बाबा, मी माझं तोंड घाण करतो. अहो साक्षात भगवंताची वाणी हो, आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा. अहो साक्षात भगवंताची वाणी. पण तुमचं आमचं हित होत असेल ना, तर मी माझं तोंड घाण करायला तयार आहे. चला काय हरकत नाही. ती आई जी म्हणते ना, उन्हात नको बसू सावलीत मर, तिचं तोंड ती घाण करून घेते, पण हेतू एकच राहतो, याला ऊन लागू नये. आणि संतांनी ते केलं. जाऊ द्या म्हटले, आम्ही शिव्या देतो, आमचं तोंड घाण करतो, काय तुम्हाला बोलायचं ते बोला, पण समाज शिव्या दिल्या. पुन्हा गावातले 25% लोक सुधारले ना महाराज. म्हणजे आता गाव किती टक्के सुधारलं? 75% गाव. इतकं भारी झालं, भगवं झालं. 75% गाव भगवं झालं. पण 75% गाव भगवं झाल्यावर उरलेले जे 25% होते त्यांना झोपा लागा ना. ते म्हटले हे कुठं गाव चाललं आपलं अख्खं सगळीकडं. आणि त्यांना झोपा लागाना, जेवण जायना, अन्न पचाना. आणि मग त्यामुळं ते 75% गावाला जास्त त्रास द्यायला लागले, भांडणं चुकरून काढायला लागले, गावात तेढ कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करायला लागले. गुन्ह्या गोविंदानं राहणार गाव त्यांना काही पावाना. आणि मग ते उपद्व्याप सुरू करायला लागले. पोरं म्हटले हे काय तिसराच कुटाणा झाला बा आता. 75% गाव एवढं सरळ मार्गी झालं, आणि हे 25% गाव का बिघडल्यासारखं वागते. पर्याय एकच होता, चलो. पुन्हा तुकाराम महाराजांना गाठला. चलो म्हटलं, लहान पोरांना कळालं.
त्याचा येतं ना व्हिडिओला, चलो ते बरोबर हसले. गेले महाराजांपुढे जाऊन बसले. महाराज तुम्हाला तरी किती त्रास द्यायचा, तुम्ही पहिल्यांदा आले 25% गाव सुधारलं तुमच्यामुळं, दुसऱ्यांदा आले 50% गाव सुधारलं तुमच्यामुळं, तिसऱ्यांदा आले 75% गाव सुधारलं तुमच्यामुळं, पण महाराज 25% काही सुधरू द्याय ना गावाला. मग मात्र तुकाराम महाराजांनी सगळ्यांना बसून घेतलं आणि म्हटले, बाळांनो मी पहिल्या दिवशीपासून पाहतो तुम्ही म्हणता तुमच्यामुळं आमचं गाव सुधारलं, तुमच्यामुळं आमचं गाव सुधारलं, तुमच्यामुळं आमचं गाव सुधारलं. अरे बाळांनो, असं कुणामुळं गाव सुधरत असतं का रे? आम्हाला जे देवाने पाठवलंय ना ते गाव सुधरवायला नाही पाठवलं, करता करविता परमात्मा आहे. आम्हाला ना निरोप द्यायला पाठवलंय. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. सुखरूप मार्ग कोणता आहे, सुखाचा रस्ता कोणता आहे, हे दाखवण्यासाठी आम्हाला पाठवलंय. पण जायचं का नाही जायचं हे ज्याने त्याने ठरवायचं. ओ डॉक्टर बरं करतो असं कोणाला वाटतं गाव? वाटत असेल तर गोळ्या औषधं खायचे बंद करा. डॉक्टर बरा करत नाही. डॉक्टर तुम्हाला गोळ्या औषधं देतो आणि मार्ग सांगतो की ह्या दुखण्यापासून बरं होण्याचा हा मार्ग आहे. मग वेळेत गोळ्या औषधं घेतल्या तर होतंय बरं, नाही तर नुसतेच गोळ्या औषधं आणून ठेवायचे आणि नको ते खायचं, बरं होतं? नाही होत. काहींच्या घरात गाथे आहे पण माथे नाही ना ठिकाण्यावर. गाथे पडले धुळकात, वाचायचेच नाही. महाराज म्हटले आम्हाला देवानं निरोप द्यायला पाठवलं, सारासार विचार करा. म्हणजे तुम्ही करा, उठा उठी, तुम्ही उठता बसता सारासार विचार करा. अर्थात आमचं काम आहे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करणं. आणि मी पोरांनो असं काही नाही ना रे, एकाच्या कानात एक सांगितलं आणि दुसऱ्याच्या कानात एक सांगितलं. उपदेशी तुका मेघवृष्टीने ऐका. अहो पाऊस जसा गावात जर पडला तर सगळीकडेच पडतो ना. हो शाळेवर पडतो ना, हागंदारीत पडतो, मंदिरावर पडतो ना, घरावर पडतोय. का पाऊस म्हणतो मी हागंदारीत पडणार नाही? नाही पाऊस असा दुजाभाव करीत. तसा म्हणे मी काही दुजाभाव नाही केला, मी सगळ्या गावाला सारखं सांगितलं. पण 75% पोरं सुधारले आणि 25% बदल नाही. ते 75% लोक जे सुधारले त्याचं श्रेय आम्हाला अजिबात देऊ नका, आमचा तो कामाचा भाग आहे. आणि 25% लोक जे बिघडलेले त्याचं खापर पण आमच्या डोक्यावर काही फोडू नका. खुशाल लोक फोन करतात, कीर्तन करून जाताना लोक का सुधाराना? प्रश्न आहेत लोकांचे. काही सुधारतात आणि काही का सुधरत नाही? मग किती दिवस कीर्तन सांगणार तुम्ही? तुकाराम महाराज म्हटले, बाळांनो ते 25% जे बिघडलेले ना त्याचं खापर आमच्या डोक्यावर फोडू नका. आणि ते 75% लोक जे तुमचे देव देश धर्माच्या कार्याला लागले ना त्याचं श्रेय आम्हाला देऊ नका. जर श्रेयच द्यायचं असेल कोणाला तर त्या सुधारलेल्या पोरांच्या आई बाबाला. हे आपोलिया ही
तुकाराम महाराज म्हटले, बाबांनो, ते जे 75% लोक सुधारले ना गावातले, त्याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर त्या सुधारलेल्या पोरांना जन्माला घालणाऱ्या आईबापाला द्या. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. तुकाराम महाराजांना विचारलं, का हो असं का? ते म्हटले, बाबा, चांगलं प्रॉडक्ट जन्माला येण्यासाठी फॅक्टरीच दर्जेदार लागती. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अहो, बीज जर शुद्ध असेल तरच त्याला चांगली फळं येतील ना. एका बाजूला तुम्ही बाबळू लावा, एका बाजूला आंबा लावा. बाबळीला खत घाला, आंब्याला खत घाला. बाबळीला पाणी घाला, आंब्याला पाणी घाला. बाबळीची निगा राखा, आंब्याची निगा राखा. आणि मोठं झाल्यावर काय होईल हो? बाबळीला काटे येतील आणि आंब्याला आंबे येतील. मग एखादा म्हटला, आंब्याला का आंबे आले आणि बाबळीला का काटे आले? अरे बाबा, अनुवंशिकता आहे, गुणसूत्र आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. म्हणून गावात जे काही लय माजुरड्यासारखे वागताय ना, त्यांना एक काळजी पाहिजे की आम्ही माज करू हो, पण शिवाय ना आमच्या आईबापाला घालल गाव. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. म्हणून ज्यांना लय माजुरडेपणा वाढलाय ना, पोरींची छेड काढायची, दारू पिऊन धिंगाणा घालायचा, त्यांनी स्वतःची काळजी नसल वाटत ना, नका करू. पण किमान ज्यांनी जन्माला घातलं त्या आईबापाची तरी काळजी करा. एखादं दारू पिऊन गावात पडलं ना आडवं, लोक म्हणत नाही कोण पडलंय, कोणाच्या घरातले रे. लोक घरावर जातात. अरे जी पोरं कर्तृत्ववान निघतात, देव देश धर्मासाठी आपलं आयुष्य खर्च घालतात, तुकाराम महाराज म्हणतात, धन्य माता पिता तयाची. आहो म्हटले, ते कुळच चांगलंय, ती भूमीच दर्जेदार आहे, जे ते हरीचे दास जन्म घेती. पण अभक्त जर पोरं जन्माला आले तर तुकाराम महाराजांनी, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आईवर डाऊट घेतला. काय माय गेली होती भूतपासी, काय माय गेली होती भूतपासी, काय माय गेली होती भूतपासी, काय माय गेली होती भूतपासी. हरी नाही मुकासी हरी नाही हरी मुखी गाता हरी मुखी गाता शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हटले, काय माय गेली होती भूतापाशी, हरिनये मुखासी अरे मुडा. जे हिंदू धर्मात जन्माला येऊन हिंदू धर्माच्या विरोधात बोलतात ना, ते हिंदूंच्या पोटचेच नाही. कधी कधी मी गावातून गेल्यानंतर काही पोरं मला फोन करतात, बापू तो एक माणूस आहे हो, आपला हिंदूचे हो, आडनाव हिंदूचे हो, पण साला हिंदू धर्माच्याच विरोधात बोलतो. मी त्या पोरांना सांगत असतो, लय दुःख करून घेऊ नका, त्याचं आडनाव फक्त हिंदू आहे. हे औरंग्या अब्दुल्ला जेव्हा महाराष्ट्रात तळ ठोकून असायचे ना, तेव्हा झोपा नव्हत्या काढत. हे औरंग्या अब्दुल्ला जेव्हा महाराष्ट्रात तळ ठोकून असायचे तेव्हा फक्त झोपा नव्हते काढत. ते जसा वेळ बस भेटल तसा ठिकठिकाणी कार्यक्रम पण लावायचे. आणि त्या काळात त्यांनी जिथं जिथं कार्यक्रम लावले, आडनाव राहिले काहींचे हिंदू, पण विचारसरणी झाली ना परकीय, त्यांना हिंदुस्थान नाही आवडत, पाश्चिमात्य संस्कृती आवडते. त्याचं कारण आहे, भेसळ झालेली आहे. म्हणजे दाखल्यावर हिंदू असलं म्हणजे कोणी हिंदू होत नाही. ज्याला भगव्या ध्वजाबद्दल अभिमान आहे आणि या मातीत जन्माला आलेले महापुरुष आईबाप वाटतात, ते हिंदू आहे. दाखले होते लय लोकांच्या हिंदू आहे, कर्तृत्वात नाही ना हिंदुत्व. परवा मी एका गावात गेलो होतो कीर्तनाला. एक बाप मला भेटला. म्हटलं, अहो बापू, आमचा पोरगा 18 वर्षाचा झाला, दिवसभर हिंदुत्व 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 करत फिरत राहतं गावात, भगवा झेंडा घेतं आणि धर्म 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 करीत राहतं. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महापुरुषांच्या जयंत्या करायच्या, उत्सव करायचे, आणि हिंदुत्व वाढलं पाहिजे, हिंदुत्व वाढलं पाहिजे म्हणून गावभर फिरत राहतं. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? मी म्हटलं, काका,
मला याच्याबद्दल एकच वाटतं, हा 100% तुमच्याच पोटचा आहे. अहो हिंदूचं पोरग हिंदुत्व हिंदुत्व नाही करणार, मग काय औरंग्या करील, अब्दुल्ला करील. ते शिवरायांचाच गौरव करणार, ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचाच गौरव करणार, तर ते हिंदू. अहो सूत्रच आहे. आणि हे महाराजांचं म्हणणं आहे की ज्या कुळामध्ये धर्माभिमान आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, अहो देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, शरीर राहिलं काय आणि गेलं काय म्हटले, आमच्या देवाच्या चरणी आमचा दृढ भाव राहणार. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. हिंदूनी किती एकनिष्ठ असलं पाहिजे माहितीये, जिथं भगवा ध्वज तिथंच नतमस्तक झालं पाहिजे. हा, ज्या धर्मस्थळावर भगवा ध्वज नाही आणि ज्या समाधीवर भगवी चादर नाही, त्या ठिकाणी हिंदूंनी जाऊन डोकं टेकवायचा काही एक संबंध नाही. जिथं भगवा ध्वज फडकतोय तिथं जाऊन नतमस्तक व्हा. आणि जिथं भगवी शॉल टाकली ना, हे जिथं जिथं हिरव्या चादरी टाकलेल्या आहे तिथं तिथं जाऊन माते टेकवायचं जरा बंद करा. हा, लय राग येतो मी असं बोलल्यावर, हा धार्मिक तेढ निर्माण करतोय. अरे पण वस्तुस्थितीचे ती, या देशातले काही लोक जाहीरपणे सांगताय आम्ही मुसलमान आहे, आमचा धर्म आहे. काही लोक अभिमानानं सांगताय आम्ही ख्रिश्चन आहे, आमचा धर्म आहे. मग हिंदूंनी पण अभिमानानं सांगितलं पाहिजे आम्ही जातीवंत हिंदूचे आणि हिंदुत्व हीच आमची ओळख आहे. काय गरज आहे हिंदूला कुठेही जाऊन माते टाकवायची, काय गरज आहे? कुठेही जाऊन रंगीबेरंगी चादरी टाकायची काय गरज आहे हिंदूला? हा, जिथं भगवी चादर टाकली जात असेल ना तिथं नतमस्तक व्हा. जिथं भगवा ध्वज फडकावला जात असेल तिथं नतमस्तक व्हा. सोडून द्या जरा आता या जे चुकीचे रस्ते आपल्याला दाखवले गेले ना, त्यातून जरा बाहेर या. बोलल्यावर राग येतो पण वस्तुस्थिती फार वाईट आहे. अहो हा देश आहे ना, हा हिंदुस्थान आहे ना, हा भगवान श्री रामांचा आहे. भाऊ कोणासारखा असावा? रामासारखा असावा. मुलगा कोणासारखा असावा? रामासारखा असावा. पती कोणासारखा असावा? रामासारखा असावा. सगळी नाती गोती ना शेवटी रामाच्या ठिकाणी आल्यावर सार्थक ठरतात. आणि त्या भगवान श्री रामचंद्र प्रभूंची रामनवमी या हिंदुस्थानात साजरी केली जाते. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, हिंदुस्थानात हिंदुत्ववादी सरकार कार्यरत असताना सुद्धा परवाच्या रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये अनेक मशिदींमधून दगड फेकली गेली राम भक्तांवर. ही वस्तुस्थिती आहे, ही नाकारता येईल का? ते अहिल्यानगर मधलं श्रीरामपूर शहर आहे. त्या श्रीरामपूर शहरामध्ये रेल्वे रुळाच्या कडेला एक मशीद आहे आणि रेल्वे प्रशासनानं जाहीर नोटीस दिलेली आहे की ही मशीद अनधिकृत आहे, हे अतिक्रमण आहे, ती रेल्वेची जागा आहे, ती हटवली गेली पाहिजे अशी नोटीस दिलेली आहे. पण त्याची कुठली पर्वा न करता त्या मशिदी समोरून जेव्हा आपले रामभक्त भगवे ध्वज घेऊन भगवान श्री रामचंद्र प्रभूंना घेऊन चालले होते, त्याच अनधिकृत मशिदीमधनं दगडफेक केली गेली आणि आपले राम भक्त तिथे डोके फुटले, डोळे फुटले, ऍडमिट झाले दवाखान्यांमध्ये. तुम्ही आम्ही म्हणतो कुठं आमचा पोरगा आहे? अरे पण रामाचा भक्त आहे ना, उद्या तुमचा पोरगा असेल. मग ते जर रामचंद्र प्रभूंच्या मिरवणुकीवर दगड फेकत असतील मशिदींमधून, तर तुम्हाला आम्हाला काय कोणता किडा वळवळ करतोय? दारग्यांवर जाऊन चादरी टाकताय हिरव्या, कधी सुधारणार? अहो एखादा मुसलमान येतो गोड 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 बोलतो आणि आपल्याला असं वाटतं सर्व धर्म समभावे राव, मुसलमान लय चांगले. अहो एखादा आहे, पण उरलेले ना दगड फेकताय हिंदूंच्या मिरवणुकीवर. हिंदुत्ववादी सरकार हिंदुस्थानात कार्यरत आहे, पण अजूनही देशामध्ये असे काही गल्ल्या आहेत, असे काही चौक आहेत की ज्या चौकांमधनं रामचंद्र प्रभूंची मिरवणूक न्यायला परवानगी नाही.
पुढच्या काळात तुमचं आमचं सगळ्यांचं धोरण जर काय असलं पाहिजे तर ह्या देशातल्या मातीचा कण आणि कण हा रामाच्या मालकीचा आहे, हिंदूंच्या मालकीचा आहे. आम्हाला वाटेल तिथून आम्ही रामाची मिरवणूक नेणार, कारण हे आमचं हिंदू राष्ट्र आहे, हा हिंदूंचा हिंदुस्थान आहे. तुम्हाला वाटत नाही काही की रामाची मिरवणूक त्या गल्लीतून नेता येत नाही, परवानगी नाही? अरे देश रामाचा आहे का औरंग्याचा आहे? औरंग्याचं उदात्तीकरण चाललंय. ज्या बोर्डांवर छत्रपती संभाजीनगर लिहिलंय त्याला काळं फासलं जातं आणि तरी आपल्याला दुःख होत नाही. आम्ही हिंदुत्वाची गोष्ट सांगायला लागलो, हिंदुत्वाचे मुद्दे मांडायला लागलो का संग्राम बापू राजकारण करतो, संग्राम बापू धार्मिक तेढ निर्माण करतो. पण आज मी जर नाही ना बोललो भाऊ तर पुढच्या पिढ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होणार आहे. प्रत्येक चौकातून रामचंद्र प्रभूंची मिरवणूक गेली पाहिजे. तो सागर भाऊ बेग आहे ना, तो परवाच म्हणाला बापू थोड्याच दिवसात एक तर मशीद शासनानं काढावी, प्रशासनानं, नाहीतर 1992ला जशी कार सेवा झाली ना अयोध्येतली, ती मजार पाडली, तशी आम्ही या श्रीरामपुरातली ही अनधिकृत मशीद पाडून टाकणार म्हणजे टाकणार. तो सागर भाऊ बेग काय त्याचं व्यक्तिगत काम आहे का ते? सागर भाऊचं वाक्य मला आवडलं. तो म्हणाला बापू गावात एखादं कुत्र जर पिसळलं तर आपण काय करतो? मारून टाकतो. म्हटलं तसा माणूस सुद्धा पिसळला ना ठोकलाच पाहिजे जागेवर. आणि आपण पिसळले तरी नाही 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 पिसळू द्या मला चावल्यावर बघू. ही घाण सवय लागली. बहुसंख्य हिंदूंवर अन्याय होतो. आम्हाला वाईट वाटतं की एवढी राव तुमची संख्या. बर भाऊ, ज्या गावात हिंदू बहुसंख्य आहे आणि या परधर्मीयांची संख्या कमी आहे ना, लय लाड करतात आपली लोक. जेवायला या, कार्यक्रमाला या, उठाय बसायला या. पण हळूहळू एखाद्या गावात हिंदूंची संख्या कमी झाली आणि त्यांची वाढली की आमच्या गल्लीत रामाची मिरवणूक नाही आणायची, आमच्या गल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा नाही द्यायच्या. ज्यांना लय भाईचाऱ्याचा किडा झोंबलाय ना त्यांनी जरा त्या संभाजीनगरात जा, कधीतरी त्या मुंब्रात जा, मालेगावात जा. हे बघा, एखादा मुसलमान आपल्याशी येऊन गोड 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 बोलतो, त्याला म्हणायचं भाऊ तुला लय हिंदू धर्म आवडत असेल ना, तू हिंदू आहे. शिवरायांनी सुरुवात केलेली आहे घर वापसीची. हिंदूच होते तुम्ही पूर्वी, तू हिंदू आहे बाबा. पण हे रामाच्या मिरवणुकीवर दगड फेकणारे जे जिहादी आहे ना, त्यांना आम्हाला ठोकू दे म्हणजे ठोकू दे. तुला लय पुळका असेल बाबा, तू हिंदू आहे, आमचंच आहे, काय हरकत नाही. पण हे जिहादी जे जिहाद पसरवताय त्यांना आम्ही हिंदू ठोकल्याशिवाय राहणार नाही. आणि तो गोड गोड बोलणारा मुसलमान तो गोड गोड बोलत राहील, ओ हे झाले जिहादी, उद्या RDX घेऊन येतील, शहर पेटून देतील. काहींचे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. हे 2-4 मुसलमान इतके भारी भारी बोलतात ना, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेद भ्रम अमंगळ. मग विष्णुमय जग आहे ना तुमचं म्हणणं आहे ना, मग घाला ना माळा, लावा ना टिळे आणि म्हणा ना स्वतःला हिंदू. नाही मग नाही जमत, मग लांब पळायचं. म्हणजे हे गोड गोड बोलणारे मुसलमान सुद्धा ना शेवटी इस्लामचाच प्रचार करताय. सध्या एक आलंय ते फॅड, आम्ही शिवरायांचे मुस्लिम मावळे. तुम्ही कधी मराठा मावळा ऐकलं का? नावी मावळा ऐकलं का? माळी मावळा ऐकलं का? धनगर मावळा ऐकलं का? मग हा मुस्लिम मावळा कुठून आला टपाकला मध्येच? अरे शिवरायांचा फक्त मावळा असतो आणि जो मावळा असतो त्याच्या हातात भगवा असतो. विठ्ठल विठ्ठल आपल्याला कळतच नाही षडयंत्र काय. कुशाला आपण म्हणतो लय भारी लय भारी. अरे शिवरायांच्या आसपास सुद्धा जे होते ना काही मोजके बोटावर मोजण्या इतके, ते सुद्धा नंतरच्या काळात ह्या सुलतानी सत्तेला जाऊन मिळाले, इस्लामी सत्तेला जाऊन मिळाले. सगळे स्वार्थापुरते चिटकले शिवरायांना आणि नंतर पुन्हा गेले शेवटी इस्लामकडेच गेले. कोण नाही राहिला महाराजांच्या पाय धरून. आणि जे म्हणतात ना आम्ही मुस्लिम मावळे, मग त्यांना म्हणावं तुमच्या चौकात टिप्याच्या स्मारकाचं काय काम आहे? मुस्लिम मावळ्यांनी शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करावं, शंभूराजांचं करावं, अहिल्यादेवींचं करावं, बाबासाहेबांचं करावं. नाही मग मात्र टिप्या लागतो. हे तुम्ही खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे बघा तुम्ही. हे एका वेळी तुमच्यात आले तर म्हणतील आम्ही शिवरायांचे मावळे, आणि नंतर यांचे उमेदवार निवडून आले ना, मग कार्यालयामध्ये टिप्याचे फोटो लावायचे.
वाईट वाटतं ऐकताना, तुम्हाला असं वाटतं हे काय, अरे ही वस्तुस्थिती आहे बाबांनो. आणि आज जर नाही हे राजकारणी बोलणार नाही, कधीच बोलणार नाही, हा? कधीच बोलणार नाही. का? त्यांना माहिती आहे आपल्याला सत्ता भोगायची आहे. हे जर बोलतील ना तर तुम्हाला आम्ही जे एकत्र येतो ना धर्माच्या नावानं, आपल्याला प्रबोधन करावं लागणार आहे, आपल्याला या मुद्द्यावर बोलावं लागणार आहे. आणि आपल्या पोरांना व्यासपीठ द्या. हा, जात पात की करो विदाई, हम सब हिंदू भाई भाई, या मुद्द्यानं एकत्र या. आज जातीपातीमध्ये आपण विभागलोय. कोण म्हणतोय आम्ही मराठा आहे, कोण म्हणतोय आम्ही धनगर आहे, कोण म्हणतोय आम्ही सुतार आहे, माळी आहे, वंजारी आहे, तेली आहे, मातंग आहे, भिल्ल आहे. अरे बाबांनो, फोडा आणि राज्य करा. हे अवलंबलं सगळ्या या परकीय आक्रमणकर्त्यांनी. आपल्या आपल्यात फूट पाडली आणि राज्य केलं आपल्यावर. आणि सध्या तेच सुरू आहे, षडयंत्र सुरू आहे. कुणीतरी गौतम बुद्धांना शिव्या घालतंय, कुणीतरी भगवान श्रीरामांना शिव्या घालतंय, कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलतंय, कोण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या विरोधात बोलतंय. सगळ्या हिंदू बांधवांना माझं सांगणं आहे, हे सगळे ट्रॅप आहेत, हे सापळे आहेत. निवडणुका येईपर्यंत हिंदू आपापसात कसा भांडला पाहिजे आणि हिंदूंच्या मतांची विभागणी कशी झाली पाहिजे, यासाठी सगळे षडयंत्र करताय. हिंदू धर्मात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा छत्रपती शिवाजी महाराजांना बाप मानतो म्हणजे मानतोच. सध्या हे शिवाजी महाराजांच्या स्मारकावरनं जे भांडणं सुरू आहे ना, त्याची सुद्धा काही कारण आहे. आपले शिवभक्त रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतात, पण त्याला काही कारण आहे. त्याचं कारण असं आहे की प्रशासनानं स्मारक उभं करण्याच्या ज्या नियम अटी शर्ती आहे त्या इतक्या कठीण केल्या, इतक्या कठीण केल्या. इथली परवानगी आणा, तिथली परवानगी आणा, तिथली परवानगी आणा, तिथली परवानगी आणा, जेणेकरून त्या परवानगी आणण्यातच इतका वेळ जातो की एक वेळ अशी येते पोरांच्या एक लक्षात येतं की परवानग्या भेटणार नाही, पुतळा उभा राहणार नाही. आणि त्यामुळं पोरं परवानग्या घ्यायच्या नादात न अडकता सरळ रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौकात उभा करताय. अरे हिंदुत्ववादी सरकार आहे. सगळे जर एकत्र आले आणि सरकारकडे मागणी केली की आमच्या महापुरुषांमुळे आमचं अस्तित्व आहे, हे स्मारक बसवण्याच्या बाबतीतल्या नियम अटी शर्ती तुम्ही शिथिल करा. ग्रामपंचायतीची परवानगी असली की स्मारक उभं करू द्या, स्थानिक लेवलच्या परवानग्या घेऊ द्या, स्मारक उभं करू द्या. कशाला भांडणं होतील? भांडणं जे होत आहे ना, इगो दुखावला जातोय. काय इगो माहितीये का? आम्हाला का विश्वासात घेतलं नाही. अहो, गावात सप्ताह करायचा म्हटलं ना तरी अख्खं गाव एकत्र बसवावं लागतं, तेव्हा दरवर्षीचा सप्ताह होतो. आणि सध्या इगो इश्यू झालाय की आम्हाला सांगितलं नाही, रातोरात पुतळा आणून बसवला. मग वाद निर्माण होतात, भांडणं होतात, हेवे दावे होतात. मग त्याचा अर्थ असं नाही की वो समाज छत्रपती शिवाजी महाराजांना मानेना. मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी समाज छत्रपती शिवाजी महाराजांना मानायचं सोडून देईल ना, तेव्हा इथला भगवा फडकणं बंद झालेला असेल, हे लिहून ठेवा. 18 पगड जाती 12 बलुतेदार समाज बाप जर कोणाला मानतो तर छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानतो. मी तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो. त्या सोलापूर जिल्ह्यामधलं कोणतं गाव रे? अंजनगाव. अंजनच ना? अंजनगाव, सोलापूर जिल्ह्यातला अंजनगाव. तिथं रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झाला. वाद सुरू झाला. धनगर समाज म्हटला आम्हाला माहित नाही, काही पोरांनी आणून बसवला, झाला वाद सुरू. पण सांगू तुम्हाला, आज मनोज जरांगे पाटलांचं स्टेटमेंट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे वाद निर्माण होतील अशा ठिकाणी बसवू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे पद्धतशीर चर्चा विनिमय सर्वांना विश्वासात घेऊन बसवा. हे कोणाचं स्टेटमेंट आहे? मनोज जरांगे पाटलांचं. मराठा समाजाचं नेतृत्व आणि धनगर समाजाचं नेतृत्व आहे गोपीचंद पडळकर साहेब. त्यांचं स्टेटमेंट काय माहितीये? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मी दिवसा ढवळ्या ढोल वाजवीत बसवतो. कुठं जातीय तेडे हो? ते काय म्हटले, मी ढोल ताशा वाजवून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भर दुपारी बसवतो. गोपीचंद पडळकर साहेब म्हणताय. मनोज जरांगे पाटील म्हणताय वाद निर्माण होतील अशा ठिकाणी स्मारक बसू नका. म्हणजे काय आपल्याला शिकावं लागणार आहे की कोण जर आपल्या तेढ निर्माण करायचं काम करत असेल तर तो सापळा आहे, तो ट्रॅप आहे. त्याच्यातून आपल्याला सावध राहावं लागल आणि जाती पाती उचकाटून फेकून
तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हिंदू म्हणून एकत्र यावं लागल आणि हिंदूंचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करावा लागल. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय, गो माता की जय, भारत माता की जय, जय श्रीराम, हर हर कुमाई. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. गेल्या 77 वर्षांपासनं आपल्या ह्या मारसावळी तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 1008 महामंडलेश्वर दयानंद महाराज शेलगावकर व 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं हा सप्ताह संपन्न होतो. आज सप्ताहाचा हा पहिला दिवस. आज या निमित्तानं मृदंग सम्राट आमचे करंजी महाराज भानुसे, भजन सम्राट विष्णू महाराज बोचरे, भजन सम्राट गणेशजी महाराज देवकर, भजन सम्राट सोप्पानजी महाराज जाधव, मृदंग सम्राट समाधान महाराज लहाने, मृदंग सम्राट कैलासजी महाराज बोचरे, मृदंग सम्राट नवनाथ महाराज गाडेकर व मृदंग सम्राट स्वप्नांज महाराज गाडेकर या सगळ्यांचे मी अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो. चौबदार आमचे रामदास महाराज गाडेकर, श्रीकांत महाराज शिंदे व इतर सगळीच आपलं भजनी मंडळ, पंचक्रोशीतील टाळकरी, विनेकरी महाराज. साऊंड सिस्टीम अत्यंत उत्तम आहे आमची, हरिओम साऊंड सिस्टीम, पीर बावडा आणि माझे अत्यंत जिवलग मित्र. वारकरी सांप्रदायिक विचार घराघरात पोचले पाहिजे, हिंदू धर्माचा जागर झाला पाहिजे म्हणून यूट्यूबच्या माध्यमातून वारकरी विचारधारा या नावानं यूट्यूब चॅनल आहे. 8 दिवस भाऊ आता इथलं शूटिंग करणारे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की असे हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणारे चॅनल आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवले पाहिजे. म्हणून वारकरी विचारधारा आमच्या भाऊचा यूट्यूब चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा. त्याच्यावर चांगले चांगले व्हिडिओ नेहमीच येत राहतात व हिंदू धर्माचा जागर करण्याचं काम भाऊ करतात. वारकरी विचारधारा यूट्यूब चॅनलचे मनापासून आभार व्यक्त करतो. साऊंड सिस्टीम, हरिओम साऊंड सिस्टीमचे मनापासून आभार. गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्षनेते आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. माता भगिनींचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. वारकरी संप्रदायातील अनुभवी प्रवचनकार, कीर्तनकार, आमचं जुनं ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तरुण माझ्या सगळ्या भावंडांना विनंती आहे, भावांनो, आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला व्यायाम करावा लागेल, कसरत करावी लागेल, दुर्व्यसनांपासून दूर राहावं लागेल. इथून पुढच्या काळात गुटखे खाऊन आपले दात लाल दिसले नाही पाहिजे तर कुंकू लावून कपाळ भगवे दिसले पाहिजे. आपल्या आपल्या हिंदू धर्मामध्ये एवढं टॅलेंट आहे ना, मुलांमध्ये मुलींमध्ये सगळ्यांमध्येच. फक्त त्यांना योग्य व्यासपीठ भेटलं पाहिजे. पोरांना जर योग्य व्यासपीठ भेटलं ना, आपले पोरं लय पुढच्या डब्यातले भाऊ.
पुढच्या डब्यातले म्हणजे खूप ऍडव्हान्स हुशार आहे, 2 पावलं पुढे आहे. योग्य व्यासपीठ जर भेटलं ना तर तो सर्वसामान्य घरात जन्माला आलेला सूरज चव्हाण सुद्धा सेलिब्रिटीच आहे. आज त्याला योग्य व्यासपीठ भेटलं. सूरज चव्हाणची कलाकारी किती आवडतीये पोरांना. आज अनेक पोरं सूरज चव्हाणला आयडॉल मानताय, आदर्श मानताय. व्यासपीठ भेटल्यानंतर प्रत्येक जण हिरोच आहे. सूरज चव्हाणला ते भेटलं, त्याने संघर्षातून जगासमोर येत राहिला. आणि आज सूरज चव्हाण महाराष्ट्रातला मोठा नायक आहे. अहो सूरज चव्हाणच काय, आमची संजना वहिनी सुद्धा फेमस आहे. त्याची मंडळी, सूरज भाऊची मंडळी, अहो ती सुद्धा असली अभिनय करते की तिचे सुद्धा रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. मग काय पोरांना व्यासपीठ भेटणं गरजेचं आहे. मग सूरज चव्हाण असतील, संजना चव्हाण असतील, ते फेमस होतात. मग तुम्ही आम्ही सुद्धा यातून आदर्श घेतले पाहिजे आणि आपले कलागुण समाजासमोर मांडले पाहिजे. बोलणाऱ्याचे ना काय म्हणतो आपण, खडे सुद्धा विकतात आणि न बोलणाऱ्याचे चणे सुद्धा विकत नाही. म्हणून बोलायला शिका. हिंदू धर्मातली पोरं लाजायचं नाही. सबसे बडा रोग क्या कहेगे लोग. आपल्याला जे येतंय ते जगासमोर मांडा, माणसात मिसळा. दहशत नाही, आपल्या प्रेमानं जवळ आली पाहिजे माणसं. परवा एक जण म्हटला, मी चौकात उभा राहिलो ना, माझ्या जवळच कोण येत नाही. म्हटलं तू कुत्रा आहे का काय. नाही म्हणे मला लय घाबरता. अरे म्हटलं कुत्र्याला घाबरतात लोक. तू असं म्हटलं पाहिजे, मी चौकात उभं राहिलं की अख्खं गाव माझ्या भोवती गोळा होतं. इतकं प्रेम मी करतो समाजावर, तर तू माणूस. म्हणून एकमेकांवर प्रेम करा, माणसं जोडा, गावात एकत्रित येणं सुरू ठेवा. राजकीय मतभेद होतात, पण जेव्हा विषय धर्माचा येतो तेव्हा हिंदू म्हणून सगळ्यांनी एकजूट करा. आणि गावाला विचारात घेतल्याशिवाय कोणताच निर्णय एकट्या माणसानं घ्यायचा नाही. सगळ्यांना विचारात घेतलं पाहिजे. किमान 4-6 लोकांना विचारात घेतलं ना, कोणतंच काम यशस्वी होत नाही. मला वाटलं मी केलं, अरे याला काय अर्थ आहे. असं नाही बाबा, लोकशाही आहे. त्यामुळं सगळ्यांना विचारात घेऊन निर्णय घ्या, अशी या निमित्तानं विनंती करतो. आमचं सगळं पहिला दिवस आज थोडं उशिरा सुरू झालंय, त्यामुळं नाही भैरवी घेऊ आपण. आज काय पहिलाच दिवस आहे, सुरुवात तर थोडी उशीर चालेल ना, चाल झाली तर आपली बाहेर. भगवान श्री तुकाराम महाराज म्हटले की बाबा, चांगली जी लेकरं जन्माला आली त्याचं सगळं श्रेय जर कोणाला जातं तर त्यांच्या माता पित्यांना जातं. आणि माझ्यासारखा प्रबोधन करणारा चळवळीतला माणूस सुद्धा जेव्हा असे चांगले आईबाप, चांगली लेकरं मला भेटतात ना, माझी एकच इच्छा राहते, माझ्याकडून त्यांची काहीतरी सेवा व्हावी. शेवटचा चार तुका म्हणे माझं घडोत्याची सेवा, तुका म्हणे माझं घडोत्याची सेवा, तुका म्हणे माझं घडोत्याची सेवा, तुका म्हणे माझं घडोत्याची सेवा. तरी माझा दैवा पार नाही, तरी माझा दैवा पार नाही. पुढे कन्या कोण होती
जय जय श्रीराम. सर्वांनी 2 मिनटं खाली बसायचे. आज आपल्या फुलंब्री तालुक्यातील नामांकित सप्ताह म्हणता येईल. आज अखंड हरिनाम सप्ताह व श्री गणेश प्राणप्रतिष्ठा, मारुती व गणपती कलश रोहन सोहळा आणि संगीत रामकथा या ठिकाणी आज आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस आज या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि आज पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा महाराष्ट्रांचे सर्वांचे लाडके आमचे हिंदू धर्मरक्षक आदरणीय गुरुबंधू संग्रामजी बापू भंडारे यांनी जे वेळेवरून जे ज्ञानदान दिलं त्याबद्दल सर्व मारसावळी ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचे आभार. आज आपल्याला पहिला दिवस आज वाटलाच नाही. शेजारीच आपला मोठा सप्ताह चालू आहे आणि आपलाही या ठिकाणी मोठा सप्ताह या तालुक्यातील असल्यामुळं सर्व ग्रामस्थ मंडळी आज पहिल्या दिवशी सर्व तालुक्यातील मंडळी परिसरातून आलेली मंडळीचे या ठिकाणी आभार. विशेष करून आज आपल्या यावर्षी सप्ताहासाठी लाभलेले जे गुणीजन वर्ग आहे त्यामध्ये आपल्या भागातील विष्णूजी महाराज बोचरे असतील, गणेशजी महाराज देवकर, आमचे भानुसे महाराज, कैलासजी महाराज, अनेक या ठिकाणी महाराज मंडळी यांचे या ठिकाणी आभार. तसेच श्री हरिभक्तीपरायण सोपान महाराज वावणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्या सर्व कार्यक्रम वेळेत होतील, परंतु हरिपाठाला येत असताना आपण 5 वाजता सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ यांनी 5 वाजता हजर राहायचं आहे. उद्या हरिपाठामध्ये फुगड्याचा कार्यक्रम होईल आणि ठीक 7 ते 9 या वेळेमध्ये युवाचार्य महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार रामायणाचार्य आमचे मित्र संतोषजी महाराज आढावणे यांचं या ठिकाणी 7 ते 9 या वेळेमध्ये अतिशय दणदणीत कीर्तन होईल. या कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि पाहुणे मंडळी चाय घेतल्याशिवाय जायचं नाही. रामकृष्ण हरी.